सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तो एका अभिनेत्रीचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कौतुक करताना दिसते। त्यामध्ये ती अभिनेत्री म्हणताना दिसते की तुम्ही दलितांचं नेता होणं किंवा मागासवर्गीयांचं नेता होणं वेगळं आहे आणि त्या प्रवर्गात राहून तुम्ही जगणं हे वेगळं आहे। या प्रकारचं वक्तव्य करत तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप मोठं वक्तव्य केलं आणि तिने सर्वच लोकांची मने देखील जिंकली। ती अभिनेत्री आहे श्रीदेवी यांची कन्या असणारी अभिनेत्री जान्हवी कपूर। हिचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो। गेल्या काही दिवसांपूर्वी तिने लल्लन टॉपला एक मुलाखत दिली होती। त्या ठिकाणी ती बोलत होती, ज्याप्रमाणे गौतम बुद्ध सांगायचे की सत्याला कधी लपू शकत नाही किंवा त्यासोबत सूर्याला कधी झाकू शकत नाही आणि ते कधी ना कधी समोर येणारच आहे। त्याप्रमाणे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही लोक बोलायचं टाळायचे किंवा चित्रपटांमध्ये त्यांना दाखवायचं टाळायचे, परंतु सत्य आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे ऊर्जा आहे ती एकदम सूर्यासारखी आहे, त्यामुळे ती नेहमी समोर येणार आहे, हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आजकाल सर्वच जण बोलायला लागलेले आहेत। कुठली राजकीय पार्टी असो किंवा कुठला राजकीय पक्ष असो, यांना प्रत्येकाला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गरज पडते। आजपर्यंत तुम्हाला असं कोणतंच बॅनर दिसणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचा असं कुठलाही बॅनर दिसणार नाही ज्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नसेल, कारण कुणालाही सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गरज पडतेच। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे आपल्या देशामध्ये खूप काही महान कार्य केलेले आहे। ज्याप्रमाणे जे आहे लल्लन टॉपला मुलाखत दिल्यानंतर जान्हवी कपूर हिला बोलण्यात आलं की तुम्हाला जर टाइम ट्रॅव्हल्स करता आलं तर तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल। तर त्या ठिकाणी बोलत असताना तिने सांगितलं की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटायला आवडेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये त्या काळामध्ये काय बोलणं झालेलं असेल हे मला नक्कीच ऐकायला आवडेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जे आहे सुरुवातीपासूनच एकदम जे स्पष्ट होते। मागासवर्गीयांबद्दल, दीनदलितांबद्दल जे आहे एकदम स्पष्ट असे विचार होते, परंतु महात्मा गांधी यांचे विचार नेहमी आणि सतत बदलत गेलेले होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये तेव्हा काय कॉन्व्हर्सेशन झालं असेल मला नक्कीच बघायला आवडेल। महात्मा गांधी हे स्वतःला दलितांचे किंवा गरिबांचा नेता म्हणायचे किंवा त्यांना ते जे आहे स्वतःला गरिबांचा, दलितांचा नेता दाखवण्याचा प्रयत्न करायचे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते जीवन जगलं होतं किंवा ते जीवन ते हलाखीची परिस्थिती ते जगलेले होते। त्यामुळे त्यांना नेता म्हणण्याची किंवा म्हणून घेण्याची किंवा बोलण्याची गरजच नव्हती। ते सरळ आपलं कार्य करत होते आणि त्यामुळेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील आणि महात्मा गांधी यांच्यामधील मला ते कॉन्व्हर्सेशन ऐकायला नक्कीच आवडेल, अशा प्रकारचं तिने वक्तव्य केलं। त्यासोबत ती म्हणाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरंच खूप ग्रेट होते, कारण त्यांनी त्या काळामध्ये ते स्वतः ते जीवन जगले आणि त्यांनी हजारो, लाखो, करोडो लोकांचं जीवन त्यांनी सुधारलं। ही जी आहे श्रीदेवी यांची मुलगी असणारी जान्हवी कपूर हिचं स्टेटमेंट होता आणि तिचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। जर तुम्हाला तिचा ओरिजिनल व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक खाली कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्कीच पहा। आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।